आपल्या पर्यटनामध्ये एवढ्या खतरनाक आणि एवढ्या सुंदर सुंदर दुर्गादेवी बसली आहे ना, दाखवतो तुम्हाला समोर. तो बंद द्या ना फॉलो करून. म्हणता बोलतोय जय शिवराय. मी चालू केलं ना दुर्गादेवीची सिरीज. पहिले तर गेलो देशमुख प्लॉट पेन्शनपुरामध्ये. एवढी सुंदर देवी बसली ना तुम्हाला काय सांगू. एकदम रिअलिस्टिक डेकोरेशन केलं ना दादा. असं वाटून राहिलं की पहाडातच बसली. मग गेलं ना भाऊ डायरेक्ट ब्राह्मण सभेमध्ये. अंदर एंट्री केलं तर एवढी खतरनाक लाइटिंग होती ना भाऊ, पाऊस पण करे ना. आणि दरवर्षी काही ना काही नवीन असते ना दादा इथं. अद्भुत आणि एवढी खतरनाक दिसून राहिली ना दुर्गादेवी. कोण पाहिली कमेंट मध्ये एकदा सांगा नक्की. मग गेलो सदरच्या मेन लाईन मध्ये. एवढी भयानक महाकालीच्या रूप मध्ये ही राक्षसाचा वध करताना आहे ना दादा इथं. जबरदस्त ना या मग सदर बाजारामध्ये. तर इथचं डेकोरेशन तर जबरदस्त असते ना दादा. सदरचे शेठानी म्हणतात ना दादा याले. एकदम जबरदस्त खतरनाक मध्ये दिसतात ना. आणि सदरच्या शेठानीचा ना नादच नाही करायचा ना. एवढं खर्च लावतात ना सदरवाले, जबरदस्त. आणि हे देवी पण लय सुंदर होती ना. प्रिन्स गिफ्ट शॉपच्या समोर बसते ना. इथचा गरबा घ्या ना पाहून. तर टिळक चौकच्या थोडं समोर गेलं तर एवढी जबरदस्त दुर्गादेवी बसली आहे ना. एका बाजूला शंकरजी दुसऱ्या बाजूला दानव होता. जबरदस्त दिसून आलते ना दुर्गादेवी. असे वाटले आपल्या पडद्याच्या दुर्गादेवी. टाका ना कमेंट मध्ये. भेटू आता एक नवीन ब्लॉग मध्ये. सध्यासाठी टाटा बाबा नाच करती का नाम रे.